हाय मैत्रिणींनो, आषाढ संपत येतो आणि श्रावणासाठी मुळे बाजारात यायला चालू होतात. कारण सोमवारी मुळा हा खावाच लागतो. तर आपण सर्व सविस्तर रेसिपी बघूयात. मी 2 ते 3 मुळे खिसून घेतलेत आणि त्याच्यासाठी मूग डाळ भिजायला घातलेली आहे थोडा वेळ आधी. आणि कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे ह्याच्यासाठी घेतले. तर आता लसूण आणि हिरवी मिरची मीठ घालून त्याचं वाटण करायचे आणि मुळ्याची भाजी करायला घ्यायची आहे. तुमच्यात लहान मुलंसुद्धा आवडीने ही भाजी खाऊ शकतात, त्यांना टिफिनला दिल्यानंतर. अशा पद्धतीने ही केलेली आहे. तर आता जिरी मोहरी तेल घालून तडतडायला टाकायची आहे. कांदा घालायचा आहे. जिरी मोहरी तडतडली का आणि हे जे मुळे खिसून घेतले होते ते पाण्यापासून त्याच्या वेगळे करायचेत, म्हणजे त्याला अजिबात उग्र वास राहणार नाही आणि भाजी ही अतिशय खमंग लागते खायला त्यामुळे. आणि आता हे वाटण केलेलं कांदा, जिरी मोहरी तडतडली त्याच्यात हे टाकून घ्यायचं आहे. कांदा थोडा तळसला की आणि हळद घालायची आहे थोडी. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि डाळ धुवून घ्यायची आहे, धुवूनच भिजायला घातलेली. आता हे मुळे जे खिसलेले आहेत ना, हा खिस सर्व त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता ही भिजलेली मूग डाळ ह्याच्यात टाकायची आहे. मूग डाळ भिजायला पण लवकर भिजते, पचायला पण हलकी असते. त्यामुळे मूग डाळ तुम्ही मसूर डाळसुद्धा घालू शकताय किंवा लवकर भिजायला घालून हरभरा डाळसुद्धा घालू शकताय, त्यानेसुद्धा खूप भाजी छान होते. आणि आता थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि 2 मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवायची आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. खायला तर तेवढीच खमंग लागते. आमच्यात प्रत्येक सोमवारी ही भाजी बनते. आता थोडंसं माझ्याकडं कूट शिल्लक होतं शेंगदाण्याचं, ते पण मी टाकलेलं आहे. आणि आता हे कोथिंबीर चिरलेली टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर भाजी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण अशाच कामाच्या छोट्याशा व्हिडिओत. तर आता मी ही सविस्तर दाखवणार आहे तुम्हाला भाजी कशी झालेली आहे आणि तुम्ही ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकताय. तर बघू शकताय कशी झालेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा. भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.